नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी बुक्स या चॅनलवरती आपले स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण रावण राजा राक्षसांचा या पुस्तकाविषयी माहिती जाणून घेऊयात। पुस्तकाचे लेखक आहेत शरद तांदळे। पुस्तकाच्या पानांची संख्या 432। मित्रांनो, रावण म्हटलं म्हणजे आपल्या समोर 10 तोंड असणारा राक्षस ही प्रतिमा उभी राहते। तसेच रावण हा क्रूर आहे, अत्याचारी आहे अशीच प्रतिमा आणि असेच विचार आपल्या मनामध्ये रावणाविषयी निर्माण झालेले आहेत। मित्रांनो, शरद तांदळे यांनी लिहिलेले रावण हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या मनात रावणाविषयी निर्माण झालेले नकारात्मक मते पूर्णपणे बदलून जातील। पुस्तकाचे लेखक शरद तांदळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणतात, माझ्या वडिलांनी आम्हा भावंडांना लहानपणापासून वाचनाची गोडी लावली, त्यामुळे वाचन माझी सवयच होऊन गेली। वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके लहानपणापासून वाचायला आवडायची। जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा परंपरेनुसार 13व्या दिवशी गरुड पुराणाचं पठण करण्यात आलं। त्यावेळी मला पुराण वेद यांच्याविषयी कुतूहल निर्माण झालं। त्यानंतर मी वेद पुराणांचा संच विकत घेऊन त्यावर सलग 2 वर्षे चिंतन आणि वाचन केलं। त्यावेळी या कथांविषयी आजोबांशी चर्चा केली आणि पुराण कथांची ओढ लागली। मला सप्टेंबर 2013 साली लंडन येथे यंग एंटरप्रेन्योर अवॉर्ड मिळाला। त्यासाठी लंडनला जाताना पहिल्यांदाच विमानात बसायचा योग आला। त्यावेळी रामायणातील रावणाची आठवण आली। पौराणिक कथांनुसार रावणाकडे विमान होते, त्यामुळे रावणाविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली। लंडनहून भारतात परतल्यावर मी रावणावरील सर्व साहित्य जमा करून त्यावर अभ्यास करू लागलो। अजून पुस्तकांचा शोध घेतला, पण रावण पूर्णपणे समजेल असं एकही पुस्तक मिळालं नाही। रावण संहिता, कुमारतंत्र, शिवतांडव स्तोत्र लिहिणारा विद्वान रावण खलनायक कसा या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यानं मी अस्वस्थ झालो। त्याविषयी मी माझ्या पत्नीशी बोललो, तेव्हा ती म्हणाली, रावणावर चांगले पुस्तकं नसेल तर तुम्ही का नाही लिहित? ही चांगली संधी तुमच्यासाठी आहे। या गोष्टीवर मी विचार केला। याआधी मी कधीच लिखाण केलेले नव्हते। ज्यांना इतिहासाचा आणि मराठी साहित्याचा अभ्यास आहे त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली। त्यांनी कादंबरी लिहायला समर्थन केलं, बरीच पुस्तकांच्या टिप्पण्या मिळवून दिली। मला जसे सुचेल तसं मी लिहित गेलो। पहिले लिखाण आईने आणि पत्नीने वाचलं। सर्वांनी माझे कौतुक करून पुढील लिखाणाला प्रोत्साहन दिलं। मित्रांनो, तसेच पुस्तकाच्या मागच्या बाजूस पुस्तकाविषयी थोडी माहिती दिलेली आहे। ती अशा प्रकारे, आसमंत भेदणारी महत्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, ध्येय, सामर्थ्य, न्याय, नीतिमत्ता आदी गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित बरोबर घेऊन स्वअस्तित्व सिद्ध करून बुद्धीच्या जोरावर एल्गार करणं, स्वतःचं साम्राज्य उभं करणारा राक्षसांचा राजा आहे मी। हजारो वर्षांपासून जाळत आलात तरी मी संपलो नाही। आजवर कथा, साहित्य, पुस्तके यातून मी बोललो नाही, त्यामुळेच तुम्हाला कधी समजलो नाही। दुर्गुणी अवगुणी म्हणून मला हिणवणे गेले। बुद्धिबळ, रुद्रवीणा, रावण संहिता, कुमारतंत्र, शिवतांडव स्तोत्र यातून ध्यानाची नवीन कक्षा रुंदावल्या। दैन, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून मी राक्षस संस्कृतीचा पाया रचला। दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद इत्यादींसारख्या अनेक विषयांत पांडित्य मिळवूनही मला खलनायक ठरवून माझी कायम उपेक्षाच केली गेली। अवहेलनेच्या फेऱ्यांत गुरफटलेल्या माझ्या आयुष्याचं सारं वाईट विशेषणांची बरसात करत मांडलं गेलं। हजारो वर्षांपासून माझ्या दहनाचा सोहळा आनंदाने साजरा केला जातो। विध्वंस हा कधीच चांगला नसतो हे माहीत असूनही रक्ताच्या नात्यांसाठी रक्तचंदन कपाळी लावावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि वेळ पडली तर तत्वांसाठी मरावं लागतं आणि मारावंही लागतं। माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना, आलेली अनपेक्षित वादळं, त्यानंतरही विचारांच्या झालेल्या चिंध्या जपत स्वतःच्या हिमतीवर लंकाधिपती झालो। इतर राजांसारखी मी एकट्याने सुख उपभोगली नाहीत। माझी जनताही सोन्याच्या घरात राहत होती। हजारो वर्षांपासून अनुत्तरित असलेला माझा वैयक्तिक आयुष्याचा, माझ्या अंगभूत व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेतला का कधी? माझं आयुष्य रोमहर्षक प्रसंगाने आणि चित्तथरारक कर्तृत्वाने भारलेलं आहे। स्वतःच्या बळावर सर्व देवांना मी पराभूत केलं। मला न जाणता माझी प्रतिमा जडणाऱ्या लोकांच्या अज्ञानाची कीव येते। सीतेचे अपहरण केल्याचा मला दोष देता, पण तिची विटंबना केली नाही हे का विसरता? कादंबरी वाचा आणि ठरवा, मी खरोखरच खलनायक होतो की स्वसामर्थ्यावर उभा राहिलेला महानायक? मित्रांनो, जर तुम्हाला रामायणातील रावण पूर्णपणे समजून घ्यायचं असेल, त्याच्या दुर्गुणांसहित त्याचे सद्गुण जर माहिती करून घ्यायचे असतील तर आपण हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे। मित्रांनो, हे पुस्तक बेस्ट सेलर पुस्तकांमधलं एक पुस्तक आहे, त्यामुळे आपण हे पुस्तक सर्वांनी वाचायलाच पाहिजे।
तर मित्रांनो, ही होती माहिती रावण या पुस्तकाची। जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकतात। तसेच मित्रांनो, कोणत्या प्रकारच्या पुस्तकांचा अभिप्राय तुम्हाला बघायला आणि ऐकायला आवडेल त्या पुस्तकांची नावं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात। त्या पुस्तकांवरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तसेच नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी आपल्या मराठी बुक्स या चॅनलला सबस्क्राईब करा।